हाय फ्रेंड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण कोरिजन संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू. तर एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की ज्यामध्ये 4 टेस्ट ट्यूब आपल्याला टेस्ट ट्यूब स्टँडवर प्लेस करायचे आहेत. आता जी पहिली टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये आपल्याला काही बॉइल्ड वॉटर अर्थातच उकळलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जर पाहिलं आपण तर एक ऑइलची लेअर आपल्याला प्लेस करायची जेणेकरून एअरचा कॉन्टॅक्ट त्या बॉइल्ड वॉटरसोबत राहणार नाही. त्यानंतर जी सेकंड टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये आपल्याला सॉल्ट वॉटर घ्यायचं आहे. त्यानंतर जी थर्ड टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये आपल्याला फक्त एअरच पाहिजे, त्यामुळे त्याला फक्त ओपन ठेवायचं आणि त्यानंतर त्याचा कुठलाही अदर सबस्टन्स ॲड करायचा नाही. म्हणजे जो लोखंडी खिळा आहे हा थेट कशाच्या संपर्कात राहील, एअरच्या संपर्कात राहील. आणि जी चौथी टेस्ट ट्यूब आहे तर याच्यामध्ये आपल्याला अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्मॉल आयर्न जे नेल आहे हे प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये फिट करायचं आहे. मात्र जी चौथी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे रबर कॉर्क आहे ओके तो आपल्याला टेस्ट ट्यूबच्या अप्पर साईडला प्लेस करायचं जेणेकरून एअरचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी राहणार नाही. आणि काही दिवसानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता जेव्हा आपण 4 टेस्ट ट्यूबचं की ज्याच्या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये पाहिलं आपण की नेल्स आणि फक्त फिजिकल कंडिशन आपण चेंज केली, मटेरियल चेंज केलं होतं. तर या ठिकाणी जे ऑब्झर्वेशन जर पाहिलं आपण तर पहिली आणि जी चौथी टेस्ट ट्यूब होती म्हणजे ज्याच्यामध्ये ऑइल लेअर विथ बॉइल्ड वॉटर प्रेझेंट होतं आणि चौथी टेस्ट ट्यूब की ज्यामध्ये एअर आणि अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड प्रेझेंट होता मात्र रबर कॉर्क लावला होता. तर हे जे दोन्ही नेल्स आहेत तर त्याची रस्टिंग होणार नाही आणि सॉल्ट सोल्युशन आणि एअर अर्थातच टेस्ट ट्यूब 2 आणि टेस्ट ट्यूब 3 याच्यामध्ये काय झालं की एअर आणि वॉटरच्या संपर्कामध्ये आल्यामुळं जे आयर्न नेल्स आहे त्याचं रस्टिंग घडून आलं आणि दॅट्स वाय ओव्हरऑल कॉन्क्लुजन जर पाहिलं आपण तर वॉटर आणि एअर हे दोन्ही नेसेसरी आहेत रस्टिंगसाठी. आता सॉल्ट सोल्युशन आणि एअर या दोघांमध्ये जर तुलना केली आपण तर जी रस्टिंगची प्रोसेस आहे ही सॉल्टमध्ये थोडीशी रॅपिडली होती आणि या अगोदर पण आपण जे रेडॉक्स रिॲक्शन आहे तर त्याचा इफेक्ट जो आहे तो अनुभवलेलाच आहे. जसं की आपल्या नवीन जे व्हेकल्स असतात कार्स, मोटरसायकल तर ह्या शायनी असतात आणि ज्या ओल्ड व्हेकल्स आहेत तर हे थोडंसं डल दिसतात. आता यांचे जे व्हेकल्स आहेत त्यांच्या मेटॅलिक जे सरफेस आहे तर याच्यावर एक रेडिश रंगाची एक सॉलिड लेअर जमा होते आणि त्याच लेअरला आपण म्हणायचं रस्ट. आता रस्टचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो आहे Fe2O3 X टाइम H2O. आता हा X टाइम H2O हा आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर हा आहे केमिकल फॉर्म्युला म्हणजे आयर्न ऑक्साईड जे आहे Fe2O3 अर्थातच त्याला आपण फेरिक ऑक्साईड म्हणलो होतो. तर अलॉंग विथ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन तो आहे रस्ट. आता आयर्नवर जे रस्टचं फॉर्मेशन होतं ओके तर हे ऑक्सिजनसोबत सिम्पल रिॲक्शन होऊन होत नाही हां, लक्षात घ्या. कारण इथं X टाइम H2O प्रेझेंट आहे. तर रस्ट जे आहे ते एक प्रकारची इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. जे आयर्नचं सरफेस असतं त्याचे जे डिफरंट रिजन असतात तर हे ॲनोड आणि कॅथोड म्हणून कार्य करत असतात. पैकी जो ॲनोड रिजन आहे तर या ठिकाणी जो आयर्न आहे Fe तर हा ऑक्सिडाईज होतो. ऑक्सिडाईज मीन्स इलेक्ट्रॉनचा लॉस आणि त्याचं रूपांतर Fe2+
आणि ही जी ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ही ॲनोडवर घडून येते आणि जी रिॲक्शन असेल तर आपल्याला माहिती आहे की Fe जो की सॉलिड फॉर्ममधला होता, तर याच्यापासून ॲनोड रिजनमध्ये Fe2+ हे फेरसचे कॅटायन्स तयार झाले ॲक्वियस फॉर्ममध्ये आणि ऑक्सिडेशन स्टेट +2 आली. याचा अर्थ फेरसने 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज अ ऑक्सिडेशन. आता जो कॅथोड रिजन आहे या कॅथोड रिजनला ऑक्सिजन जो आहे हा रिड्यूस झाला आणि त्याने वॉटरचं फॉर्मेशन केलं. आता ऑक्सिजन हा रिड्यूस व्हायला रिड्युसिंग एजंट कोण आहे इथं म्हणजे ॲक्च्युअल H2. तर H2 आणि O2 यांच्या कॉम्बिनेशनपासून वॉटरचं फॉर्मेशन व्हायलं. हायड्रोजनचं गेन दॅट इज नोन ॲज द रिडक्शन. किंवा इथं इलेक्ट्रॉनसुद्धा ॲक्सेप्ट केलं चालले आणि सो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं इट इज ऑल्सो रिडक्शन. आणि त्यामुळं रिडक्शनची प्रोसेस ही कॅथोड रिजनमध्ये घडली. तर रिॲक्शन कशी असेल, जो ऑक्सिजन गॅस आहे त्यांना अलॉंग विथ जे हायड्रोजन आयन्स आहे H+, ओके, इथं हायड्रोजन गॅस नाही हां, म्हणजे इथं आपण सरळ रिडक्शनला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टवर फोकस करायचं. तर जे H+ आयन्स आहेत वॉटरमधले तर याच्यासोबत रिॲक्ट होऊन अलॉंग विथ इलेक्ट्रॉन फॉर्मेशन झालं H2Oचं आणि तयार झाला वॉटर. तर ही आहे रिडक्शन रिॲक्शन. आणि या दोन रिॲक्शन तुमच्या लक्षात आलं असेल की इथे फक्त जे आहे यावर सांगितलं की जे हा इफेक्ट आहे लोखंड रस्टिंग ही ऑक्सिडेशन नाही, तर फक्त ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत नाही, तर ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. आणि रेडॉक्स वाय, कारण ॲनोड रिजनवर इलेक्ट्रॉनचा लॉस आणि कॅथोड रिजनवर इलेक्ट्रॉनचा गेन. दॅट्स वाय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली घडले आणि सायमल्टेनियसली घडल्यामुळं इट इज अ रेडॉक्स रिॲक्शन. आता जेव्हा आयन्स जे Fe2+ आयन होते म्हणजे फेरसचे कॅटायन्स हे मायग्रेट होतात ॲनोड रिजनमध्ये, तर ॲक्च्युअल फर्दर ते वॉटरसोबत रिॲक्ट होतात आणि पुन्हा एकदा ऑक्सिडाईज होऊन Fe3+ आयनचं फॉर्मेशन करतात. म्हणजे Fe2+ यानं आणखीन एक इलेक्ट्रॉनचा लॉस केला जेव्हा तो वॉटरसोबत रिॲक्ट झाला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज अ ऑक्सिडेशन अँड दॅट्स वाय फेरस आयनचं कन्वर्जन हे फेरिक आयन अर्थातच Fe2+ रूपांतर हे Fe3+ मध्ये झालं. आता हे होत असताना एक रेडिश रंगाचा हायड्रेटेड ऑक्साईड, ओके, त्याचं फॉर्मेशन जे आहे हे Fe3+ म्हणजे फेरिक आयनपासून होतं. दॅट इज अ रस्ट. आणि तो मेटलच्या सरफेसवर कलेक्ट होत असतो. सो रिॲक्शन अशी असेल की जे ॲक्वियस फॉर्ममधले फेरिक आयन आहेत त्याने वॉटरसोबत जेव्हा रिॲक्ट झाले तर फॉर्मेशन केलं Fe2O3.H2O, ज्यांना आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणलो, आणि हाच फॉर्म्युला आहे रस्टचा. आणि जे H+ आयन्स आहेत हे बाय प्रोडक्ट्स. सो ओव्हरऑल फेरस जे आहे त्याच्यापासून Fe2+ आयन, Fe2+ पासून Fe3+ आयन आणि Fe3+ आयनपासून रस्ट, अशा पद्धतीनं ही रिॲक्शन होत असते. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं मी की रस्ट जी आहे ही एक सिंपल रिॲक्शन नाही, ही रेडॉक्स रिॲक्शन आहे, ती एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. आता ॲटमॉस्फिअरमधले सुद्धा बरेचसे कंपोनंट्स असतात की ज्यांच्यामुळं मेटलचं ऑक्सिडेशन घडतं आणि ते मेटल्स हे पुढे चलून डॅमेज होतात. त्याला आपण कोरिजन म्हणायचं. ओके, तर आयन रस्ट असेल, ओके, आणि एक रेडिश
कलर लेअर ही त्या ठिकाणी कलेक्ट होते. तर हे झालं आयनचं कोरिजन. सो आयनच्या कोरिजनमध्ये काय झालं की सुरुवातीला आयन जो आहे तो रस्ट झाला आणि एक रेडिश कलरची लेअर ही त्याच्यावर कलेक्ट झाली. या प्रोसेसला आपण म्हणू आयनचं कोरिजन. आता हे जे कोरिजन आहे ना हे खूप सिरियस प्रॉब्लेम आहे पहा. आणि पुढे आपण बघणार आहोत की बऱ्याच वेळेस पूल किंवा मोठमोठे बिल्डिंग्स जे आहेत काही घटना ऐकतो आपण की डॅमेज झाल्या. तर हे रस्टिंग जे आहे ना त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करू. फायनली आपण बोलू रेन्सिडिटीवर. आता जेव्हा आपण ओल्ड आणि लेफ्टओव्हर जे कुकिंग ऑइल आहे म्हणजे ज्याचा आपण वारंवार वापर केला आहे त्यापासून जेव्हा फूड स्टफ बनवतो ना तर याची चव बदलते पहा है ना. थोडीशी तुरट चव येते आणि त्याला आपण खवटपणा म्हणू. तर ते आहे रॅन्सिडिटी. आणि अशा ऑइलमध्ये वारंवार यूज केलेल्या ऑइलमध्ये जर आपण फूड कुक केलं तर त्याची टेस्टसुद्धा चेंज होते. आता जेव्हा ऑइल किंवा जे घी असतं ना हे लॉंग पिरियडमध्ये तसंच राहिलं किंवा फूड स्टफ जे आहेत हे बराच काळ जर तसेच राहिले ना तर त्याचं एअरच्या थ्रू ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशनमुळं ते रॅन्सिड बनतात. रॅन्सिडिटी जी आहे फूड स्टफमध्ये ओके. तर अशा ऑइलमध्ये रॅन्सिड ऑइलमध्ये जर आपण फूड स्टफ कुक केले किंवा रॅन्सिड घीमध्ये तर ह्याला आपण पाहिलं की त्याच्यामध्ये टेस्ट बिघडायला आणि त्याला जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला अँटीऑक्सिडंटचा वापर करावा लागेल. म्हणजे अँटीऑक्सिडंटच्या साहाय्यानं आपण जी फूड स्टफ किंवा कुक ऑइल असेल घी असेल ओके तर यांचं जे रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करण्याचा जो उपाय असेल ओके तर तो आहे अँटीऑक्सिडंटचा वापर करणे म्हणजे ऑक्सिडेशन होऊच न देणे. आता आपल्याला माहीत आहे की एअरटाईट कंटेनरमध्ये बऱ्याच वेळेस किंवा एअरच्या संपर्कात नसणारे फूड स्टफ म्हणजे बरेचसे खाद्यपदार्थ हे पॅक केले जातात हवाबंद डब्यात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांचं ऑक्सिडेशनपासून आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे. तर सेम पद्धतीनं जे ऑइल आणि घी आहे यांना रॅन्सिडिटीपासून प्रिव्हेंट करायचं असेल तर अँटीऑक्सिडंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे की जी ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ओके तर याला सुद्धा आपल्याला स्लो डाऊन करता येतं एअरटाईट कंटेनरमध्ये त्यांना स्टोअर करून. जसं की मी आता सांगितलं की हवाबंद पाकिट जे असतात किंवा हवाबंद डबे तर याच्यामध्ये फूड स्टफ जर ठेवला आपण तर निश्चितच एअरपासून त्याचा आपण संपर्क टाळायला. आणि आपण सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं पण होतं की वॉटर आणि एअर हे जे आहेत हे कोरिजनला किंवा रस्टिंगला रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे सेम प्रोसेस जी आहे की आपल्याला त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड करून आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन टाळू शकतो. सो दॅट्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट रस्टिंग अँड कोरिजन. थँक्यू.